पहिल्या चेंडू जोरदार प्रहार केलाय आणि मगाशी पण झेलबाद, आता पण झेलबाद. स्टार खेळाडू, परंतु इथे मात्र यंग टॅलेंट पाहायला मिळतोय. रबर बॉलची स्पर्धा आहे, काही सांगू शकत नाही कारण खेळपट्टी अतिशय सुकलेले आहे आणि चेंडू पनवेल तालुक्यातील एक नामवंत असं मैदान आणि नामवंत अशी खेळपट्टी आणि दर्जेदार असं आयोजन. नवीन फलंदाज रायगडचा ख्रिस गेल, लेफ्ट हँड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समर्थ कडू. राहुल शिरसाट साहेबांचा इथे सन्मान करतील. अविनाश पाटील पार्वती मेडिकलचे सर्वेसर्वार आणि डॉक्टर कपिल पाटील यांचे पिताश्री सन्माननीय आदरणीय श्री अविनाश पाटील यांच्या शुभ हस्ते आमचे समालोचक मित्र दिवाले गावचा आवाज राहुल शिरसाट साहेबांचे इथे स्वागत होतोय. एक तुळशीचं रोपटं आणि स्पर्धेची सामन्यास सुरुवात. समर्थ कडू सापण खेळ संपलाय. 2 चेंडूवर 2 सफलता. अप्रतिम खेळ पाहायला मिळाला आहे. राहुल शिरसाट साहेबांचं ते स्वागत होतोय. मायच उद्गार शाल, प्रेमात पुष्पगुच्छ आणि एक तुळशीचं रोपटं देऊन स्वागत होतोय. सन्माननीय श्री अविनाश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. नवीन फलंदाज मैदानामध्ये अभिजित ठाकूर उर्फ छोट्या. बघा आयोजन कसं करावं आणि ते कसं निभावावं. मिस्टर 360 सुमित ढोंगरे 2 दिवस इथेच आहेत. तर कुणालचा पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात नितेश भास्कर पाटील साहेबांचं आगमन. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळतं, काय प्रभावित केलं खालापूर मधून आलेला संघ. आमचे मयूर वाघमारे आमच्याकडनं रजा घेतात. स्पर्धा दर्जेदार पाहायला मिळतं. कपिल पाटील थोडं बाजूला. षटकातील पुढचा चेंडू चावला तर 14 घ्यायला लागतील. जाऊ द्या त्यांना. पुढचा चेंडू या षटकातील आणि आल्या चेंडू बघा शिप केला आणि चेंडू पाठवला सीमारेषे बाहेर 6 धावेसाठी षटकार. आणि षटकाच्या संघाची धावसंख्या पुढे सकतो धापका धाव लागतात. त्या मात्र 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये विनस स्पोर्ट्स गावठाण संघ पाहायला गेलं तर धावा झाल्यात 6 धावा दापलकावर 4 षटकांचा सामना आहे. 24 चेंडूंचा खेळ पाहायला मिळतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, काय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळेल. काय प्रभावित केलं कुणालने. लगातार बोल तीन झेल आतापर्यंत घेतलेत. जबरदस्त अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. चांगले चांगले खेळाडू. आकाश चाललाय नवीन फलंदाज. दादा राज सावंत जबरदस्त असे क्षेत्ररक्षण. खालापूर तालुक्यातील एक संघ आपण पाहतो आणि एक उरण तालुका, 2 मापतदार तालुक्यामध्ये लागलेले झुंज पाहायला मिळतोय. अमोल डवलेकर आपल्या प्राण्याला तिकडे घ्यावं. पुढचा चेंडू या षटकात पडतोय आणि आता मात्र चेंडू. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो खालापूर तालुक्यातील खेळाडूंचं. अप्रतिम. सिया 11 खालापूर आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण. कुणालने आपल्या षटकामध्ये फक्त धावा दिल्यात आतापर्यंत. 7 धावा दिल्या.
खेळाडूंना पाणी हवं आहे. तर नवीन गोलंदाज दादा नाव ऐकू दादा बॉलर्स नाव पुढचा चेंडू या षटकातील अप्रतिम पाहायला गेलं. बंटी भद्रिके आहेत तिकडे. अप्रतिम क्षेत्ररक्षण काय फलंदाजी प्रभावित केलं. विनंती असेल मैदानाच्या पाठीमागे यश पाटील आपली सायकल जरा बाजूला घ्या आणि सक्षम तारेकर. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. नरेश ठोंबरे आणि हा चेंडू जोरदार प्रहार केला. बघूया कार्पेटरा चेंडू घेऊन काढला. एक क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार पाहायला मिळते. रबर बॉलची स्पर्धा आहे. न्यू पार्वती मेडिकल आयोजित जैन अनुभव ट्रॉफी चा शानदार पर्व. पहिला दिवस. कपिल पाटील नरेश ठोंबरेचा पुढचा चेंडू. फलंदाज मात्र चकतोय. जुगल घरात सलामीला आलाय फलंदाज. धावसंख्या धापकार लागली ती फक्त मात्र 10 धावा. 10 धावा धापकावर लागल्यात. रॉयलपॉइंट एक्सपेक्ट्स नरेश ठोंबरे. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय. अप्रतिम कामगिरी उच्च दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली खालापूर तालुक्यातून. पुढचा चेंडू इको सोलंकी. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दर्जेदार क्षेत्ररक्षण सीमारेषे लगत. मैदान सुंदर आहे. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि खेळपट्टी पाहायला गेलं तर जबरदस्त. चेंडू पडल्यानंतर डायरेक्ट बॅटच्या पट्ट्यामध्ये येतो आहे. म्हणजे इथे मात्र स्कोअर झाला आहे 11 धावा. 11 धावा दाखल करायला लागल्यात आतापर्यंत पाहायला गेलं तर. सुंदर अशी स्पर्धा. 4 षटकांचा सामना आहे. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळतोय कुणालची आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये. धावा कशा आलेला महत्व नाही. धावा येणं अतिशय महत्वाचं आहे. दोन्ही संघ तेवढंच तुल्यमूल्य आहेत. विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ मगाशीचा सामना आपण पाहिला तर एकाच चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना अंकुश चकलेने सामना आपल्या बाजूने फिरवला आणि आई संघाला या स्पर्धेतून माघारी घ्यावी लागली. पुन्हा एकदा नरेश ठोंबरे यांच्या षटकातील पुढचा चेंडू. जुगल घरतसाठी चेंडू आणि आत्ता मात्र अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकं कंप्लीट झालीत आणि 2 षटकं समाप्तीनंतर विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ 3 गडी बाद. पहिला बाद झाला विश्वजित ठाकूर. दुसरा बाद झाला समर्थ कडू. तिसरा बाद झाला अभिजित ठाकूर आणि धावा झाल्या त्या मात्र 12 धावा. 12 चेंडूचा खेळ वर बाकी असेल. पाहूया 12 चेंडूमध्ये किती धावा येतात. काल मात्र आमची व्हिडिओ इथे व्हायरल केली अमीर तारेकर. एक जबरदस्त असे एडिटर आहेत आणि तेवढेच कमिटी मेंबर्स. आज मात्र श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी. चला जरा फास्ट सामना खेळवा आणि बैलगाडी क्षेत्रामधील एक दर्जेदार व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय श्री पंढरीशेठ फडके यांना स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. पुढचा चेंडू या षटकातील. राज अप्रतिम असं क्षेत्ररक्षण करतोय. गोलंदाज आलाय तो मात्र शुभम तिसरं षटक हाताळतोय आणि हा चेंडू सरळ समाजन कक्षाला सलामी देण्यासाठी आलाय. दमदार षटकार. संघाची धावसंख्या 6 ने वाढून पाहायला मिळतोय. धापडकाव धावा लागतात त्या मात्र 3 गडी बाद. विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ 19 धावा धापडकावर. स्कोअर त्या मानाने फार कमी आहे. तिसरं षटक प्रगतीपटावर आहे. लो स्कोरिंगचे सामने पाहायला आणि समायोजन करायला अतिशय मजा येते.
जेव्हा लेव्हल स्कोरिंगचे सामने होतात ना तेव्हा गोलंदाजाचा हुप्स वाढतोय. पारगावच्या मैदानावर विश्वजित ठाकूरची ना फलंदाजी चालली ना गोलंदाजी चालली. आमचा काही दोष नाही. पाऊस पडला ना, खेळपट्टी चांगली आहे, परंतु सुरुवातीच्या फलंदाजाने जरी नाखुश केलं तरी पण बाकी फलंदाजाने आम्हाला खुश केलं. पण अंकुश टकलीने जबरदस्त अशी गोलंदाजी केली. पण आता मात्र पाहूया खालापूर आणि उरण या सामन्यामध्ये कुठला संघ आज मात्र आपला शिक्का मोबत करणार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंचावर आहे आणि चेंडू गाठतोय हवाई सफर आणि पाहायला मिळतोय षटकार. या 7 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतो. विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा पाहायला मिळतात. आकाश फलंदाजी करतोय. 9 सेकंडला जुगल घरात संघाची धावसंख्या धपकार लागतो ती मात्र 26 धावा. 26 लास्ट ऑफ 3 विकेट्स विनोद स्पोर्ट्स गावठाण अगेन्स्ट CR11 खालापूर. रिमेनिंग 24 डिलिव्हरीज. थर्ड ऑफ प्रोग्रेस. पुढचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि चेंडू फिरकावून दिलाय. दमदार चौकार. 30 धावा दाबलगावर. प्रयास पाटील नेहमीच आम्हाला सर या पदवीने म्हणतात आणि रायगडचा क्रिसगेल कधी कुठे भेटलो तरी सागर पाटील कधी आलास. अतिशय दर्जेदार असा लाईव्ह स्पर्धा ही आपली विनोद स्पोर्ट्सची स्पर्धा ना. विनोद स्पोर्ट्सच्या स्पर्धेमध्ये तुला आवाज पाहायला मिळेल. ही गावातील स्पर्धा आणि पहिल्याच सांगितलंय पोपट वगैरे नाही आला पाहिजे. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. तुमची फरमाईश नक्की पूर्ण होईल विनोद स्पोर्ट्सच्या स्पर्धेमध्ये. हा टेन्शन घेऊ नका. तर बघूया आत्ता मात्र धावाना रोक्ष लावलाय. 30 धावा दाबलकावर. अप्रतिम चेंडू. ढिल्या गतीचा चेंडू व्हेरिएशन कमी केलं, गती परिवर्तन केलं आणि गतीमध्ये वेग कमी केला आणि चेंडू जातो निर्धाव. 3 षटकं कंप्लीट झाली. शेवटचं हाणामारीचं स्लोवरचं षटक. या षटकामध्ये किती धावा येतात बघूया. विश्वजित ठाकूर ज्याने कमी वयामध्ये आणि कमी कालामध्ये आपल्या भावाला साथीला घेऊन एसएन स्पोर्ट्स दिगोडे हा संघ निर्माण केला आणि त्या संघाची जी निर्मिती केली. जरी 2 संघ झाले पण नाव मात्र तोच आहे. आणि हे 2 संघ भिडले होते एकमेकांच्या विरोधामध्ये मानगरच्या मैदानावर. आम्हीच समालोचक होतो तिथे. मात्र दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात फायनलमध्ये. बरोबर आहे मोठ्या. तर पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. गोलंदाज आलाय अप्रतिम असा दर्जाचा गोलंदाज CR11 खालापूर संघाकडनं. गोलंदाज शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय. बॉलर्स नेम आपण पाहतोय अजय. डावखुरा गोलंदाज पूर्णपणे खांद्याचा वापर करणारा गोलंदाज जुगल सी पण खेळी संपुष्टात. नो बॅट्समॅन जितेश. ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर बाला स्पोर्ट्स, त्याच्यानंतर विराट, त्याच्यानंतर संत स्पोर्ट्स असे स्पोर्ट्सचे स्टाफ आहेत आणि स्वतः मोठ्याचा पण स्टाफ आहे चॅम्पियन स्पोर्ट्स. समर्थ करू पहिले SS स्पोर्ट्सच्या बॅटी विकायचा पण काही कालानंतर ते जरा बंद झालेत आणि आयकॉन खेळाडू आहेत. आणि विश्वजित ठाकूरने सांगितलं की ज्या वेळेला टेनिस क्रिकेट चालू होईल त्यावेळेला तुम्हाला सर नक्कीच बॅट मिळेल. धन्यवाद. महेश स्पोर्ट्सकडनं आम्हाला एक आलेले आहे. तर आत्ता मात्र पंचांकडनं गार्ड घेऊन सेफ्टी गार्ड प्रदान करून, कारण तर हे रबर बॉलचे चेंडू आहेत. जरी टेनिसचे चेंडू असले तरी पण जी क्रिकेटची सेफ्टी आहे ती परिधान करून डोळ्याला लागू नये म्हणून अक्षय पवार, किरण पवारने गॉगल वापरून खेळतात. आपण पण ती मोठ्या आपले चेंडू अतिशय वेगाने येतात. मग ज्या वेळेला आपण रबर बॉलचे चेंडू टाकता त्यावेळेला समोरचा फलंदाज बाजून टाका. आता आपल्याकडे प्रचंड वेग आहे. एक विनंती आहे तुम्हाला. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. कुणाल तारेकर एक उत्कृष्ट असा खेळाडू, आमचे साई भक्त अरुण तारेकरांचे सुपुत्र आणि ज्याने मॅन ऑफ द सिरीजमध्ये बैल मिळवला होता. आणि प्रफुल्ल मोकल याने कासपच्या मैदानातून बाईक मिळवली होती. बघूया काय होतं या चेंडूवर. क्षेत्ररक्षक वेगाने धावतो चेंडू मागे आणि पाहायला गेलं तर 2 रन इझी कंप्लीट. धावा कशा आलेला महत्व नाही. विनोद स्पोर्ट्स गावठाण संघासाठी धावा येणं महत्वाचं, कारण स्पर्धा अतिशय महत्वाची आहे आणि चमचमणारी ट्रॉफीजवर सर्वांचं लक्ष. स्कोर झालाय 32-32. 4 विकेट. बघा
आणि पंच आमच्याकडे वळलेत. स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. विनंती असेल विश्वजित ठाकूर अभिजित ठाकूर बाहेरून आवाज देऊ नका प्लीज. शेवटचा सामना चालू जरा हसी मजाक मस्ती व्हायला पाहिजे. पुन्हा एकदा खराब. काय घेऊन आलास काय घेऊन जाणार द्या माया प्रेम मिलेला पर. याच ध्येयाने हे स्पर्धेचं आयोजन जबरदस्त दिलदार व्यक्तिमत्व दिलखुलास व्यक्तिमत्व पाहायला मिळतोय. आणि ज्याने विश्व निर्माण केलं कधी घमंड केला नाही. म्हणून मी दुबई कटार रिटर्न पर्यंत का जाऊन आलो. मला मोठ्या का बोलतात मला आयकॉनमध्ये का घेतात आणि मला छोट्या का बोलतात याचा प्रत्यक्षित पाहायला मिळतोय. पण अंकुश टकलेवर विश्वास ठेवा. बघा काय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळतं अप्रतिम. धावांचा मात्र इथे धावा रोखल्यात. 34 धावा धापलकावर लागल्यात आतापर्यंत विनस स्पोर्ट्स गावठाण संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना. पंचांना विनंती असेल जरा स्पीडअप करा कारण त्या अंधार मला काय फरक नाही पडणार. फरक एकूच्या टीमला पडणार आहे. फलंदाजी त्यांना करायची आहे. हा चेंडू अप्रतिम खेळून काढलाय. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. बघा एक दुसरीचा प्रयत्न बघूया धोका होऊ शकतो आणि इथे मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. बॅट्समन नेम षटकातील काही चेंडू शेष असतील. बघा गोलंदाज मात्र विश्वजित ठाकूर पाऊस नाही परंतु खेळपट्टी पूर्णपणे सुकल्या. खेळपट्टी तुम्हाला कशी वाटली. पाहता क्षणी प्रेमात पडेल अशी खेळपट्टी आहे. याच मैदानावर योगेश परमार प्रॅक्टिस करतात. अप्रतिम. आता मात्र गोलंदाजाने प्रभावित केलं. 2 चेंडू खराब सोडल्यानंतर आता मात्र अंतिम चेंडू 4-7-3-2 के निर्धाव. पाहूया काय होणार या चेंडूवर पाहायला मिळेल. सुंदर अशी स्पर्धा सुंदर असं दमदार आयोजन आणि सुंदर असं स्कोअर आलं. अप्रतिम कमबॅक केलाय. 4 षटकं संपली. चला स्पीडअप करा लवकर लवकर. विश्वजित ठाकूर उतरा मैदानामध्ये. आणि एको सोलंकी नो टाइम पास टाइम इज मनी. वेल कोणासाठी थांबत नाही. टार्गेट असेल तर मात्र 24 चेंडू 36 धावांचा. 24 चेंडू 36 धावा. अंकुश टकले फोनवर बोलू नका त्याला उतरा. पहिल्याच रायगड प्रीमियर लीग मध्ये पहिली 4 व्हीलर हासिल केली कॅप्टन किरण पवार बामणनगरी संघ. त्याच्यानंतर पहिलीच 4 व्हीलर हासिल केली कॅप्टन बंटी बद्रिके. अप्रतिम कामगिरी. आणि आत्ता मात्र इक्कू सोलंकीने एक दिग्गज खेळाडू म्हणून लोदिवली संघाकडून बंटी बद्रिके एजी स्पोर्ट्सची बॅट ज्याच्या हातामध्ये नेहमी असते असे एक उत्कृष्ट फलंदाज आणि नाना पाटील हे सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो. सलामीचे फलंदाज स्ट्रॉंग झोन आहे आणि एकीकडे रायगडचा क्रिसगेल समर्थ करू विश्वजित ठाकूर अभिजित ठाकूर अंकुश टकले सर्वच खेळाडूंचा भरणा. आणि गावठाण म्हटलं की आमचे उरण रायगड 40+ मास्टर्सचे सन्माननीय माजी अध्यक्ष रणजितदादा पाटील रमाकांत घरत आणि अध्यक्ष आनंदजी पाटील साई यांच्याकडनं सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आणि बघा मी स्पर्धेचं नाव घेतलं तर विश्वजित ठाकूर मोठ्यासाठी विनस स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा मालक सन्माननीय आदरणीय श्री विनोददादा पाटील यांच्याकडनं विश्वजित ठाकूर यांनी जर हॅट्रिक घेतली तर तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. नावातच सर्व काही दडलेलं आहे. स्पीडअप करा. सामना त्वरित चालू करायचा लवकर लवकर कारण आपल्याकडे एकू सोलंकी आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. स्पीडअप करा सामना. बालराम भगत आपली गाडी मच्छिंद्र मोकर लवकर लवकर आपली गाडी बाहेर करा. तर समर्थ कडू नो टाइम पास. बंटी बद्रिके स्ट्राईकला नॉन स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय.
36चं टार्गेट आहे. 24 चेंडू 36 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. आणि ज्याने पूर्ण विश्व निर्माण केलं, विश्व जिंकलंय, असा नावातच सर्व काही दडलंय, विश्वजित ठाकूर दिगोडे चा ब्रँड मोठ्या गोलंदाज. शुभम तुम्ही बाजूला व्हा आयोजक मित्र. बंटीसाठी पहिला चेंडू पडतो आहे विश्वजित ठाकूर याचा. 36चं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. आणि पहिला चेंडू भिरकावून दिलाय. हेलिकॉप्टर लुक पाहायला मिळतोय. 6 धावा. संघाची धावसंख्या 6 बिनबाद. 36चं टार्गेट असताना काय दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळतोय. लोदिवलीचा ब्रँड बंटी बद्रिके. दिगोड्याचा डेंजर बॉलर विश्वजित ठाकूर काय करतोय बघूया आता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅट टू बॅट. दुसरा षटकार. पंच अमोल सरांचा इशारा आलाय 6 धाव्यांचा. संघाची धावसंख्या 12. 2 चेंडूवर 2 षटकार पाहायला मिळतात. नावातच सर्व काय, नावातच दहशत आहे. इथे मात्र बुम बुम माट्या पण खेळला. MD वॉरियर्स अलिबाग यांचा सुद्धा संघ इथे उपस्थित केला होता कपिल पाटील यांनी. तर पुढचा चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय. आता मात्र कमबॅक. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात पाहायला मिळतोय. 2 चेंडूवर 2 षटकार लगावल्यानंतर कमबॅक करतोय तो मात्र विश्वजित ठाकूर आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण ठेवतोय. समोर फलंदाज बंटी बद्रिके. हेलिकॉप्टर लुक लगावण्याचा प्रयत्न आणि आता मात्र फलंदाज कॅचच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. पहिली सफलता मिळतोय विनोद स्पर्श गावठाण संघाला. बॅट टू द पॅव्हलियन बंटी बद्रिके. चला नवीन फलंदाज लगेच पाठवा. टाइमपास करू नका. किंग ऑफ खालापूर मास्टर माइंड इकू सोलंकी मैदानाच्या आतमध्ये. जरा धावत जायचा दादा. 1 धाव आरोग्यासाठी. स्कोर झालाय तो मात्र संजय सोलंकी उर्फ इकू. सर्व इकू या नावाने प्रसिद्ध आहेत. ओरिजिनल नाव संजय सोलंकी आहे. चेंडूची पाहणी करतात. रबर बॉलची स्पर्धा आहे. रबर बॉलचे चेंडू आहेत. चेंडू दिसायला छोटा आहे पण त्याची पराक्रम मात्र भरपूर मोठे आहेत. चेंडू टेनिसचा असला की नेव्हिया कंपनी जास्त, सिक्सर आपण कमी पाहतो, नेव्हिया जास्त वापरतात. त्याच्यानंतर पहिले खन्नाचा, पहिला MRIचा चेंडू होता, त्याला लोकर भरपूर होती. ज्या जसा चेंडू बंद झाला तसं मात्र फलंदाज सुस्तावले. भरपूर लोकर होते त्या चेंडूवर. फक्त पहिलाच फलंदाज षटकार मारता जगदीश दापोलकर ओले. तर बघूया पुन्हा एकदा विश्वजित याचा पुढचा चेंडू इकू सोलंकीसाठी परतो आहे. प्रचंड वेग दिग्यावर स्वार व्हावं लागेल. लेग बायच्या स्वरूपामध्ये हा पाहायला मिळतोय चौकार. आणि संघाची धावसंख्या अमित कडू आम्हाला सांगतील. आतापर्यंत स्कोर झालाय 17. 36चा टार्गेट असताना 17 धावा दापोलकर. पहिले षटक प्रगती गटावर. 17 दुने 34. तर पाहूया पुढचा चेंडू. फक्त चेंडू बॅटवर घेतलाय. 1 धाव तर पूर्ण केली. दुसरीसाठी प्रयत्न आहे आणि हा म्हणता तिसरीसाठी धावलेत फलंदाज, परंतु 2 धावा सहज कंप्लीट. 2 धावेने संघाची धावसंख्या दापोलकर लागतोय. ती मात्र आतापर्यंत स्कोर झालाय 19. 36चा टार्गेट आहे खालापूर CI11 खालापूर संघाला अगेन्स्ट विनोद स्पोर्ट्स गावठाण. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू बॅटची टॉपेज घेऊन जातो. 1 धाव तर पूर्ण केली. 1 धाव कंप्लीट आणि षटक संपलंय. पहिलं षटक संपलंय. येणारे 18 चेंडू आणि गरज असेल ती मात्र कंपल्सरी चेसिंग मध्ये विजयासाठी 16 धावांचे. 18 चेंडू 16 धावा. जरा फास्ट घ्या.
गोलंदाज आलेत अभिजित ठाकूर. पहिला गेला मोठ्या, दुसरा आला छोट्या. पाहूया 18 चेंडू 16ची गरज. बघा स्वान आपला पाणी पितोय. षटकाचे पुढचा चेंडू सुरक्षित चेंडू घेऊन काढलेला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट. 17 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 36चा टार्गेट असताना धावपका धाव लागला त्या मात्र 21 झाल्यात. आणि आता मात्र पाहायला मिळतोय तडाका. 27 धावा धापलकावर. 36चा टार्गेट असताना 27 धावा धापलकावर लागल्यात. सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळतोय. नितेश पाटील इथे उपस्थित झालेले आहेत कपिल पाटील यांच्या आयोजनामध्ये. आयोजक आपण पाहतोय दमदार असे आयोजक कासपच्या मैदानातून ज्यांनी 2 व्हीलर हासिल केले असे प्रफुल्ल मोकल, सुमित डोंगरे, कपिल पाटील, निनाद तारेकर सर्वांनी घेतलेली मेहनत. फलंदाज मात्र इथे बाद झाला शुभम. तर पाहूया येणारे चेंडू असतील ते मात्र कंपल्सरी चेसिंग मध्ये. 36चा टार्गेट असताना सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळतोय. या मैदानावर कुठे डिक्लेअर झोन नाही. चौफेर फलंदाज फलंदाजी करू शकते. दर्जेदार असं मैदान. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळतोय अभिजित ठाकूर याच्या. यष्टीरक्षक सुद्धा चकले. चेंडू कसं गोटे गेला समजला नाही आणि पंच आमच्याकडे बोलतात की स्पेअर मारा पाहायला मिळतोय. जर तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिसमध्ये असाल तर तुमच्याकडनं वाईट चेंडू पडणं साहजिक आहे. रबर बॉलची स्पर्धा आहे. पाहूया कशा प्रकारे सामना होणार. कोण मात्र आजच्या दिवसामध्ये या कपिल पाटीलच्या स्पर्धेवर जय नानोबा ट्रॉफीमध्ये आपलं नाव कोरणार. जय नानोबा ट्रॉफी. 7 धावांची गरज आणि आता मात्र फलंदाज बाद झालाय. 36चा टार्गेट असताना सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळतोय. सामना वाटतंय थोडा सोपा नाही. राज चाललाय नवीन फलंदाज झाले 3. स्कोर झाला तो मात्र 29 धावा धापकार झाल्यात. 36चा टार्गेट असताना आता मात्र येणारे चेंडू असतील. 36चा टार्गेट असताना आता मात्र धावा झाल्यात त्या मात्र टोटल स्कोर 29. पुढचा चेंडू अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाजाने मात्र प्रभावित केलं. या 36 धावांचा टार्गेट असताना खालापूर संघ सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. अभिजित ठाकूर कमबॅक करून देतो आपल्या संघाला. तर स्कोर झाला तो मात्र 29. येणारे चेंडू आता कंपल्सरी चेसिंग मध्ये गरज असेल. 36चा टार्गेट असताना 29 धावा धापकार लागल्यात. नवीन फलंदाज त्याला बॅट्समॅन लवकर पाडवा. कॅच. हॅट्रिक घेतलेली आहे छोट्याने. मोठ्याला पैसे पारितोषिक लावलेलं पण छोट्याने हॅट्रिक घेतली. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात पाहायला मिळतोय. बॅट्समॅन नेम पुढचा चेंडू आणि आता मात्र बघूया चौकार आलाय. संघाची दशकात अपकार लागतोय. गोलंदाज आला अंकुश टकले.
सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळतो. धावांची गरज असेल ती मात्र फक्त 3 धावा हव्यात. पाहूया खालापूर की उरण, उरण की खालापूर. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळतो अंकुश याची. अप्रतिम कामगिरी. षटकातील पुढचा चेंडू आणि आता मात्र इथे सामना बिन झालाय तो मात्र CA11 खालापूर संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक आभार विनय स्पोर्ट्स गावठाण. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. चांगला असा खेळ आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला. या स्पर्धेमधला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो मात्र कुणाल, ज्याने 3 गडी बाद केलेत. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो तो मात्र कुणाल. त्याने यायचं आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचं लवकर लवकर. कुणाल, खालापूर संघाचा कुणाल. तर आजचा दिवस येथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देण्यासाठी विनंती करतोय